SITनं आज 83 दिवस त्या ठिकाणी मृत्यूला झालेले आहेत. 80 दिवसामध्ये हे आरोपपत्र त्या ठिकाणी दाखल केलंय. त्याच्याबद्दल गृहमंत्री आणि मुख्यमंत्री महोदयांचं मी या ठिकाणी आभार मानेल आणि SITचे प्रमुख बसवराज तेली आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं सुद्धा आभार मानेल. आणि याच्यामध्ये मोका 101 त्याच्यानंतर अॅट्रॉसिटी आणि खंडणी या चारीच्या बाबतीमध्ये सर्व आरोपपत्र दाखल झालेले आहेत. त्याच्यामुळं आता गुन्हेगारांना जर 90 दिवसाच्या पुढं चार्जशीट गेलं तर हे लोक जामिनास पात्र होतात. यांना जामिनात सुद्धा पात्र ठेवलं नाही. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं मी मनापासून आभार मानतो. आज आपल्या वाहिन्यांच्या माध्यमातूनच मला कळतंय की संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्याच्या संदर्भात त्याचं चार्जशीट आज दाखल झालेलं आहे. 180 दिवसाचा अवधी असताना 80 दिवसाच्या आतच हे चार्जशीट दाखल होतंय. आता एवढी घाई कशामुळे झाली मला माहीत नाही. जर फास्ट ट्रॅकवर आम्ही खटला चालवा म्हणतो त्याचा एक भाग म्हणून जर फास्ट ट्रॅकवर चालवण्याच्या दृष्टिकोनातून योग्य असं चार्जशीट दाखल झालं असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. पण जर काही त्याचे त्रुटी ठेवून हे चार्जशीट दाखल केलं असेल, जाणीवपूर्वक आरोपीला सोडण्यासाठी, आरोपींना सजा होणे किंवा याच्यातून त्यांना मोकाट सुटता यावा असा काही जर एखादा क्ल्यू सोडून पोलिसांनी, CIDनी, SITनी यांनी जर हे चार्जशीट दाखल केलं असलं तर त्याचा आम्ही मान्यता किंवा मान्य करणार नाही. हा लढा आम्ही लढणारच. आणि हा चार्जशीट एवढ्या लवकर दाखल करणे म्हणजे आरोपीला सोडणे आहे का आरोपीला लवकर फाशी देणं हे लवकर ज्यावेळेस कळल तोपर्यंत वाट बघणं हे काम आहे. तोपर्यंत आम्ही वाट बघू. खूप खूप धन्यवाद.